नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की पूर्ण रामायण कथा मी आज सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ मी 1 महिना झाला ह्या व्हिडिओसाठी मी सगळी इन्फॉर्मेशन गोळा करते, सगळी माहिती जमा करते आणि फायनली हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्यासाठी. अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला संपूर्ण रामायण कथा ऐकायला भेटणार आहे किंवा समजणार आहे. तरी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा. कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी पण खूप मेहनत लागते आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरचे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला सुरू करूया रामायण कथा. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले महान महाकाव्य आहे. या काव्यात प्रभू श्रीरामांचा आदर्श जीवन प्रवास, धर्मनिष्ठा, कर्तव्यपरायणता आणि आदर्श पतिपुत्र राजा म्हणून केलेली भूमिका वर्णिली आहे. ओके, तर आता आपण 1 बाय 1 कांडानुसार त्यांची माहिती पाहूया ह्या रामायण कथेची. तर फर्स्ट कांड आहे बालकांड. तर दशरथ व पुत्रप्राप्ती हा टॉपिक आपण अगोदर घेऊयात. अयोध्येच्या राज्यात राजा दशरथ होते. ते पराक्रमी होते, पण वृद्धत्व आलं तरी त्यांना अपत्य नव्हतं. त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून मिळालेल्या पायसामुळे त्यांच्या 3 राण्यांना कौशल्येला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न झाले. आता त्याच्यानंतर रामाचे बालपण पाहूया आपण. राम लहानपणापासूनच आज्ञाधारक, गुणी व बलवान होते. लक्ष्मण नेहमी त्यांच्यासोबत असे. भरत, शत्रुघ्न हे दोघंही एकमेकाशिवाय कधीच दिसत नसत. त्याच्यानंतर विश्वामित्र ऋषी व राम. विश्वामित्र ऋषीकडे यज्ञ करताना राक्षस विघ्ने आणत असत. त्यांनी दशरथाकडे मदत मागितली. राम व लक्ष्मण ऋषीबरोबर गेले. त्यांनी ताडका, सुबाहू, मारीच यासारख्या राक्षसांचा नाश केला. त्याच्यानंतर सीतेचे स्वयंवर. मिथिला नगरीत राजा जनकांची कन्या सीता हिचे स्वयंवर आयोजित झाले. शिवधनुष्य उचलणे ही अट होती. अनेक राजे आले, पण कुणालाही शिवधनुष्य हलवता आलं नाही. रामाने सहजतेने धनुष्य उचलून तोडले. त्यामुळे सीतेचा विवाह रामाशी झाला. लक्ष्मण, उर्मिला, भरत, मांडवी व शत्रुघ्न, श्रुतकीर्ती यांचेही विवाह झाले. अयोध्याकांड. आता दुसरा कांड आहे अयोध्याकांड. आता तिथे काय काय घडलं ते आपण पाहूया. रामाभिषेकाची तयारी सुरू झाली. अयोध्येचा राजा दशरथ वृद्ध झाला होता. त्यांनी आपल्या ज्येष्ठ व अत्यंत गुणी पुत्राला रामाला युवराज बनवायचे ठरवले. संपूर्ण अयोध्येत आनंदाची लाट उसळली. प्रजा, मंत्री व गुरु, वसिष्ठ सगळेच खुश झाले. कैकेयीचे 2 वर होते. राजा दशरथांच्या धाकट्या राणी कैकेयीला तिची दासी मंथरेने भटकवले. राम राजा झाल्यावर भरत मागे पडेल. मंथरेच्या बोलण्यामुळे कैकेयीने आपल्याला मिळालेले 2 वर मागितले. पहिला वर होता भरताला अयोध्येचे राज्य आणि दुसरा वर होता रामाला 14 वर्षाचा वनवास. म्हणून रामाने आपल्या गादीचा त्याग केला. राजा दशरथांना हे ऐकून फार दुःख झाले, पण त्यांनी वचन पाळले. रामाला सर्व सांगितले. रामाने पित्याचे वचन राखण्यासाठी कोणतीही खंत न बाळगता वनवास स्वीकारला. सीतेने आग्रहाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणानेही भावासोबत वनवासात जाण्याची प्रतिज्ञा केली. त्याच्यानंतर दशरथाचा मृत्यू. राम, सीता व लक्ष्मण वनवासाला निघाले. अयोध्येतील सर्व प्रजाजन दुःखी झाले. रामाच्या वियोगाने राजा दशरथ खिन्न झाले व अखेर त्यांनी रामराम केला. त्याच्यानंतर भरताचा निर्धार. भरत, जो त्यावेळी आईच्या माहेरी होता, तो परत आला. त्याला सगळा प्रकार कळल्यावर तो कैकेयीवर संतप्त झाला. तो नंतर वनात गेला व रामाला परत आणायचा प्रयत्न केला, पण रामाने पित्याचे वचन सोडले नाही. भरताने रामाच्या पादुका घेऊन सिंहासनावर ठेवल्या आणि राम नावाने राज्य चालवले. तो स्वतः नंदीग्राम येथे साधेपणाने राहिला. त्याच्यानंतर तिसरं कांड आहे अरण्यकांड. तेथे काय काय घडलं ते आपण पाहूयात. वनातील प्रवास. राम, सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यात फिरत असताना अनेक ऋषींनी भेटले. तेथे त्यांनी राक्षसाचा नाश करून ऋषीचे रक्षण केले. त्यांनी पंचवटी, नाशिक जवळील प्रदेश आहे तो,
येथे सुंदर आश्रम बांधला व तिथे वास्तव्य सुरू केलं. त्याच्यानंतर कोणता प्रसंग घडला? शूर्पणखेचा प्रसंग घडला. एके दिवशी राक्षसराज रावणाची बहीण शूर्पणखा रामाकडे आली. ती रामावर मोहित झाली व त्यांना विवाहासाठी मागणी घालू लागली. रामाने हसून तिला नकार दिला. तिने सीतेवर हल्ला करायचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कापले. रागाने संतप्त होऊन शूर्पणखाने आपल्या भावाकडे धाव घातली. त्याच्यानंतर सुवर्णमृग व सीतेचे अपहरण हा प्रसंग बघूया आपण. शूर्पणखाच्या सांगण्यावरून रावणाने योजना आखली. मारीच नावाच्या राक्षसाला त्याने सुवर्णमृगाचे रूप घेण्यास सांगितले. सुवर्णमृग म्हणजेच हरण. तो सुंदर हरण पाहून सीतेला मोह झाला. राम ते आणायला गेले. राम दूर गेल्यावर मारीचाने रामाचा आवाज काढून हाक दिली. सीता व्याकुळ झाली व लक्ष्मणाला रामाला मदत करायला सांगितले. लक्ष्मणाने सीतेच्या भोवती लक्ष्मण रेषा काढली व रामाकडे गेले. तेवढ्यात रावण साधूचे रूप घेऊन आला. भिक्षा मागण्याच्या बहाण्याने सीतेला रेषेबाहेर बोलावले. सीता बाहेर येताच रावणाने आपले खरे रूप दाखवून तिचे अपहरण केले. जटायूचे बलिदान. सीतेचे रक्षण करण्यासाठी गरुडराज जटायू पुढे सरसावले. त्यांनी रावणाशी प्रखर युद्ध केले, परंतु रावणाने त्यांचा पराभव करून त्यांना गंभीर जखमी केले. जटायू जमिनीवर पडले. त्याच्यानंतर शबरी भेट प्रसंग. राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना त्यांना जखमी जटायू भेटले. जटायूने आपला शेवटचा श्वास घेण्यापूर्वी संपूर्ण घडलेली घटना सांगितली. यानंतर ते पुढे गेले व त्यांना भक्त शबरी भेटली. शबरीने प्रेमाने रामाला बेर खाऊ घातले. आधी स्वतः चाखून गोड बेर निवडून दिले. राम तिच्या भक्तीने प्रसन्न झाले. सुग्रीवासी भेट हा प्रसंग पाहूया. शेवटी राम लक्ष्मणाची भेट हनुमान व सुग्रीवाशी झाली. यामुळे पुढे सीतेच्या शोधासाठी वानर सेना रामाच्या मदतीला आली. त्याच्यानंतर चौथं कांड आहे किसिकदा कांड. त्यात बघूया कोणकोणते प्रसंग घडले. सुग्रीवाशी भेट झाली राम लक्ष्मणाची. त्याच्यानंतर सीतेच्या शोधात असताना राम लक्ष्मण ऋषमुख पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना हनुमान भेटले. हनुमानाने त्यांची ओळख पटवून दिली आणि त्यांना वानरराज सुग्रीवाशी भेट घडवून आणली. राम सुग्रीवाची मैत्री झाली. सुग्रीवाने रामाशी मैत्री केली. त्याने रामाला आपल्या दुःखाची कहाणी सांगितली. त्याचा भाव वाली फार पराक्रमी होता. वालीने त्याला राज्यातून हाकलून दिले होते व त्याची पत्नीही घेऊन गेला होता. रामाने सुग्रीवाला मदत करण्याचे आश्वासन दिले. सुग्रीवानेही रामाला वचन दिले की तो सीतेच्या शोधासाठी वानर सेना पाठवेल. त्याच्यानंतर वालीवाद प्रसंग घडला. सुग्रीव व वाली याचे युद्ध झाले. रामाने आडून बाण मारून वालीचा वध केला. मरताना वालीने रामाला विचारले, तू समोरून न येता मला का मारलेस? राम म्हणाले, मी क्षत्रिय असून धर्मरक्षणासाठी तुला मारले आहे. तू आपल्या भावाची पत्नी घेतलीस, हे अधर्म आहे. वालीने पश्चाताप केला व सुग्रीवाला राज्य दिले. त्याच्यानंतर सुग्रीवाचे राज्यारोहण हा प्रसंग पाहूया. सुग्रीव पुन्हा किसिकदाचा राजा झाला. त्याने रामाशी केलेले वचन पूर्ण करण्यासाठी सीतेच्या शोधासाठी वानर सेना तयार केली. सीतेचा शोध हनुमानाने कसा घेतला ते पाहूया आपण. संपूर्ण वानर सेना 4 दिशांना पांगली. हनुमान, जांबुवंत, अंगद इत्यादी वीर दक्षिण दिशेला गेले. शेवटी समुद्रकिनारी पोहोचून त्यांना जटायूचा भाऊ संपाती भेटला. संपातीने सांगितले की सीता लंकेत आहे. मग हनुमानाने ठरवले की तो समुद्र पार करून लंकेत जाईल. हा झाला किसिकदा कांडाचा सविस्तर वृत्तांत, जिथे रामाची वानराशी मैत्री होते व सीतेच्या शोधयात्रेला दिशा मिळते. त्याच्यानंतर 5वा सुंदरकांड हा पाहूया आपण. त्याच्यामध्ये हनुमानाची उडी कशी असते समुद्रावरून ते पाहूया. समुद्रकिनारी लंकेपर्यंत कोण जाऊ शकतो यावर चर्चा झाली. जांबुवंताने हनुमानाला त्याची अपार शक्ती आठवण करून दिली. हनुमानाने पर्वता एवढे रूप धारण केले आणि एकाच उडीमध्ये समुद्र पार करण्याचा निर्धार केला. रामकाजासाठी मी काहीही करीन असा संकल्प करून तो आकाशात झेपावला. समुद्रात काय काय अडथळे आले ते पाहूया. समुद्र पार करताना त्याला अनेक अडथळे आले. सुरसा राक्षसी तिने हनुमानाला खाण्याचा प्रयत्न केला. हनुमानाने चातुर्याने छोटं रूप घेऊन तिच्या तोंडात जाऊन लगेच बाहेर आला. सिंहिका राक्षसी
ती सावली पकडून प्राणी ओढत असे. हनुमानाने तिला ठार केले. अशा प्रकारे हनुमानाने सर्व अडथळे पार केले आणि समुद्राच्या पलीकडे लंकेत प्रवेश केला. लंकेत प्रवेश. हनुमान रात्री लंकेत शिरला. त्याने संपूर्ण लंका पाहिली. रावणाच्या राजवाड्याचे वैभव, राक्षसांची शस्त्रे, सैन्य यांचे निरीक्षण केले. त्याच्यानंतर अशोकवाटिकेत सीतेचा शोध हा प्रसंग पाहूया आपण. शेवटी त्याला अशोकवाटिका नावाच्या बागेत सीता सापडली. ती अत्यंत दुःखी अवस्थेत होती, पण रामाच्या नावाचा जप करत होती. हनुमानाने रामाची अंगठी दाखवली आणि प्रभूचा संदेश दिला. सीतेला धीर दिला. तिने रामाला आपले चूडामणी, केसातील दागिना संदेश म्हणून दिला. त्याच्यानंतर राक्षसाशी झुंज कशी झाली ती पाहूया आपण. सीतेला भेटून हनुमानाने आपली ताकद दाखवायची ठरवली. त्याने अशोकवाटिकेत झाडे तोडून राक्षसाचा नाश केला. रावणाच्या सेनापतीची प्रखर झुंज दिली. शेवटी तो रावणासमोर गेला. रावणाने त्याची शेपटी पेटवायला सांगितली, पण हनुमानाने ती शेपटी प्रचंड लांब केली आणि पेटलेल्या शेपटीने संपूर्ण लंकेला आग लागली. परतफेर. लंका जाळल्यानंतर हनुमान परत समुद्र ओलांडून आला. त्याने रामाला सीतेची माहिती दिली व चूडामणी दाखवली. राम अत्यंत प्रसन्न झाले आणि हनुमानाचे अपार कौतुक केले. हा झाला सुंदरकांडाचा सविस्तर वृत्तांत. भक्ती, धैर्य आणि पराक्रम याचा संगम होता. 6वा कांड पाहूया, युद्धकांड. रामसेतू बांधणी कशी झाली ते पाहूया. राम व वानर सेना समुद्रकिनारी पोहोचले. समुद्र ओलांडण्यासाठी रामाने समुद्रदेवाला प्रार्थना केली. वानरांनी मोठमोठे दगड टाकून राम सेतू तयार केला. दगडावर राम नाव लिहिल्यावर ते बुडत नव्हते. सेना सेतूवरून चालत लंकेकडे गेली. युद्धाची सुरुवात कशी झाली ते पाहूया. रावणाबरोबर. लंकेसमोर पोहोचून रामाने रावणाला सीतेला परत द्यावी असा संदेश पाठवला, पण रावण हट्टीपणे नकार देतो. मग महासंग्रामाला सुरुवात झाली. राक्षस राजाबरोबर कशी लढाई झाली ते पाहूया. कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ प्रचंड बलवान होता. त्याने रामसेनेला त्रास दिला, पण शेवटी रामाने त्याचा वध केला. मेघनाद इंद्रजित तो रावणाचा पुत्र होता. मायावी युद्धकला जाणणारा. त्याने राम लक्ष्मणांना नागपाशात अडकवले, पण गरुड आल्यावर ते सुटले. शेवटी लक्ष्मणाने मेघनादाचा वध केला. त्याच्यानंतर वानराचा पराक्रम पाहूया आपण. हनुमान, अंगद, नल, नील यासारख्या वीर वानरांनी रणांगणात अद्भुत शौर्य दाखवले. राक्षसांची सेना पळून जाऊ लागली. त्याच्यानंतर राम आणि रावणाचं युद्ध पाहूया. शेवटी राम रावण आमनेसामने आले. प्रचंड युद्ध झाले. रावणाला अनेक शस्त्रे लागत होती, पण तो पुन्हा उभा राहत होता. रामाने अखेरीस ब्रह्मास्त्र सोडले आणि ते रावणाच्या नाभीत लागले. रावणाचा अंत झाला. विजय आणि विभीषण राज्याभिषेक पाहूया आपण. रामाने रावणाचा भाऊ विभीषण याला लंकेचा राजा बनवले. विभीषण धर्मनिष्ठ होता आणि रामाचा समर्थक होता. सीतेची अग्निपरीक्षा पाहूया कशी झाली ते. रामाने रावणावर विजय मिळवला, पण लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. सीता अग्नीत गेली, पण अग्निदेवाने स्वतः तिला परत आणले आणि तिचे पवित्र सिद्ध केले. अयोध्येला परतफेर कशी झाली रामाची ते पाहूया. 14 वर्ष वनवासाचा संपला. राम, सीता, लक्ष्मण पुष्पक विमानातून अयोध्येला परतले. संपूर्ण अयोध्या दीपांनी उजळली. हाच तो दीपावलीचा दिवस आपण साजरा करतो, जो 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर राम, लक्ष्मण, सीता हे आपल्या नगरीत पोहोचले अयोध्येला. त्याचाच दिवस दिवाळी म्हणून साजरा करतो आपण. आता 7वा कांड पाहूया, उत्तरकांड. रामराज्याची सुरुवात. राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परत आल्यावर रामाचे राज्याभिषेक झाले. राम राज्यात लोक आनंदी, सुखी, समृद्धी झाले. कोणीही दुःखी नव्हते. सर्वत्र न्याय आणि धर्म नांदत होता. सीतेचा वनवास पाहूया. जरी सीतेने अग्निपरीक्षा दिली होती, तरीही काही प्रजेच्या मनात शंका राहिल्या. सीता रावणाच्या कैदेत होती, ती पवित्र राहिली का अशी कुजबूज होऊ लागली. राजा म्हणून रामाने प्रजाजनांच्या शंकेला महत्त्व दिले. त्याने धर्मपालनासाठी अत्यंत कठोर निर्णय घेतला. सीतेला वनात सोडून द्यायचे. लक्ष्मणाने सीतेला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात आणून सोडले. तिथे सीता दुःखाने परंतु संयमाने राहू लागली. लव अंकुशचा जन्म कसा झाला ते पाहूया. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेला जुळे पुत्र झाले, लव आणि अंकुश. वाल्मिकी ऋषींनी त्यांना वेद, धनुर्विद्या आणि रामकथा शिकवली. लव अंकुश अत्यंत पराक्रमी व गुणी झाले. रामायण गान.
रामाच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी लव कुशाने यज्ञस्थळी येऊन रामायण गाऊन दाखवले. संपूर्ण कथा ऐकून रामाला उमगले की हे दोघे त्यांचेच पुत्र आहेत. लव कुशाने सीतेला परत आणले. सीतेचा अंत. रामाने सीतेला पुन्हा प्रजेच्या समोर पवित्र सिद्ध करायला सांगितले. सीतेने पृथ्वी मातेचा आव्हान केला. पृथ्वी उघडली आणि सीता मातेला आपल्यात सामावून घेतले. रामाने दुःखी मनाने तिला निरोप दिला. रामाचा अवतार समाप्ती पाहूया. रामाने आपले अवतार कार्य पूर्ण केले होते. एके दिवशी त्यांनी आपले देह त्या गायेचे ठरवले. ते सरयू नदीत प्रवेशले आणि स्वधर्माला गेले. संपूर्ण अयोध्या शोकमग्न झाली. शिकवण काय मिळाली त्याच्यातून बघूया उत्तरकांडातून. राजाने धर्मासाठी वैयक्तिक दुःख सहन करावे. पती पत्नीच्या नात्यातील पवित्र्य आणि समाजातील शंकेचे ओझे किती कठीण असते हे बघायला मिळाले आपल्याला. माता सीतेचे त्यागमय जीवन आदर्श आहे. लव अंकुशासारखी सतती ही मातृशक्तीचं वैभव दाखवते. अशा प्रकारे रामायणाच्या 7ही कांडाची सविस्तर कथा आपण पूर्ण केली. बालकांड ते उत्तरकांड. प्लीज कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.